नमस्कार, श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी माहिती जाणून घेणार आहोत ती अर्थातच गुरुपौर्णिमेनिमित्त असणार आहे. कारण उद्या 29 जुलै 2026 रोजी आहे गुरुपौर्णिमा. आणि उद्या म्हणजे गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला कोणती कामं करायची आहेत, महत्त्वाची कामं करायची आहेत आपल्याला. त्यासोबतच उद्या संपूर्ण दिवस आपल्याला कशा पद्धतीने साजरा करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये असणार आहे. त्यामुळे व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पहा. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आजच्या व्हिडिओमधली जर माहिती तुम्हाला आवडली तर व्हिडिओला लाईक देखील करा. तर बघा, उद्या आपल्याला आपल्या इच्छापूर्तीसाठी स्वामींना एक नारळ अर्पण करायचा आहे. आता हा नारळ जेव्हा तुम्ही घेऊन याल तेव्हा त्याची जी शेंडी असते ती काढायची नाही आहे. आपल्याला नारळ तसाच ठेवायचा आहे आणि या नारळाला आपल्याला लाल पिवळ्या रंगाचा दोरा जो मिळतो बघा, त्याला कलावा म्हणतात. आपण जो हातामध्ये बांधतो तर हा लाल पिवळ्या रंगाचा जो दोरा आहे तो आपल्याला या नारळाला बांधायचा आहे 7 वेळेस. म्हणजे 7 वेळेस या नारळाला आपल्याला हा जो दोरा आहे तो गुंडाळायचा आहे. आणि त्यानंतर स्वामींच्या मठात किंवा केंद्रात जायचं आहे, तुमच्या जवळपास जे असेल तिथे. आणि हा नारळ घेऊन जायचा आहे. आपल्या दोन्ही हातामध्ये हा नारळ पकडायचा आहे. स्वामींना मनोभावे प्रार्थना करायची आहे की स्वामी, माझी अमुक अमुक इच्छा आहे जी मी या नारळावरती सांगितलेली आहे. हे श्रीफळ जे तुम्हाला अत्यंत प्रिय आहे, असं हे श्रीफळ मी तुम्हाला अर्पण करत आहे. माझी अमुक अमुक इच्छा आहे आणि त्या इच्छापूर्तीसाठी मी देखील अतोनात प्रयत्न करत आहे. तर तुम्ही हा जो नारळ आहे, माझा नवसाचा नारळ आहे, त्याचा स्वीकार करावा आणि माझी इच्छा पूर्ण होण्यासाठी मला मदत करावी. अशा पद्धतीने आपल्याला आपल्या इच्छापूर्तीसाठी स्वामींना उद्या एक नारळ अर्पण करायचा आहे. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एखादी इच्छा पूर्ण होण्यासाठी आपले स्वतःचे प्रयत्न असणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. म्हणजे जर तुम्ही विद्यार्थी असाल तर अभ्यास करणं महत्त्वाचं आहे. पैसा हवा असेल तर नोकरी व्यवसाय करणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. म्हणूनच तुम्हाला सांगितलेलं आहे की कष्ट करणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. जर तुम्ही प्रामाणिकपणे कष्ट करत आहात तर नक्कीच अशा पद्धतीचा नारळ तुम्ही स्वामींना अर्पण करू शकता. पण तुम्ही काहीच कष्ट करत नाही आणि स्वामींना विनवणी करायची तर ते कुठेतरी चुकीचं आहे. म्हणून आपल्या इच्छापूर्तीसाठी आपल्याला उद्या स्वामींना अशा पद्धतीचा एक नारळ अर्पण करायचा आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला उद्या स्वामींना नैवेद्य काय दाखवायचा आहे. तर बघा, स्वामींना ज्या काही आवडीच्या गोष्टी आहेत, ज्या काही गोष्टी आवडतात त्यापैकी कोणत्याही एका पदार्थाचा नैवेद्य जरी तुम्ही दाखवला तरी निश्चितच स्वामींचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होणार आहे. अगदी तुम्ही दूध साखर जरी ठेवली तरी देखील चालणार आहे. पण बघा, आपल्या समाधानासाठी जर आपण स्वामींची आवड निवड जपून नैवेद्याचे जे काही पदार्थ आहेत ते निवडले तर आपल्याला देखील समाधान मिळणार आहे. आणि त्यामध्ये सगळ्यात पहिला जो पदार्थ आहे तो म्हणजे पुरणपोळी. पुरणपोळी स्वामींना अतिशय प्रिय आहे. त्यामुळे तुम्हाला जर शक्य होणार असेल तर नक्कीच तुम्ही उद्या पुरणपोळीचा नैवेद्य जो आहे तो स्वामींसाठी ठेवू शकता. दुसरी जी महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे बघा, कांदा भजी. कांदा भजी देखील स्वामींना अतिशय प्रिय आहे. त्यामुळे ह्या म्हणजे कांदा भजीचा नैवेद्य देखील तुम्ही स्वामींसाठी ठेवू शकता. त्यानंतर बेसन पिठाचे लाडू किंवा मग बर्फी. बेसन पिठाचे लाडू देखील स्वामींना खूप प्रिय आहेत. त्यामुळे तुम्ही हा जो पदार्थ आहे तो देखील नैवेद्यामध्ये ठेवू शकता. यासोबतच बघा, केशरी दूध. आता केशरी दूध म्हणजे काय, तर बघा, दुधामध्ये थोडंसं केशर टाकायचं आणि हे जे केशर मिश्रित दूध आहे ते स्वामींना ठेवायचं आहे. हे देखील स्वामींना अतिशय प्रिय आहे. यासोबतच बघा, घेवड्याची भाजी. बघा, घेवडा म्हटलं तर दत्त महाराजांना देखील प्रिय आहे. घेवड्याचा जो काही उल्लेख आहे तो आपल्याला गुरुचरित्रामधील 18व्या अध्यायामध्ये पाहायला मिळतो. त्यामुळे हा जो घेवडा आहे तो देखील तुम्ही नैवेद्यामध्ये अर्पण केला तर निश्चितच स्वामी आपल्याला आशीर्वाद तर देणारच आहेत, पण त्यांना देखील एक प्रकारचा आनंद मिळणार आहे. आणि त्यांना आनंद झाला तर निश्चितच आपल्याला देखील एक प्रकारचं समाधान मिळणार आहे. त्यामुळे बघा, नैवेद्यामध्ये कोणते पदार्थ आपल्याला ठेवायचे आहेत ते तुम्हाला लक्षात आलं असेल. आता बघा, ज्यांना गुरुपौर्णिमेचं व्रत करायचं आहे तर नक्कीच तुम्ही गुरुपौर्णिमेचं व्रत करू शकता. अर्थात काहींचं पौर्णिमेचं देखील व्रत राहणार आहे. तर हा जो उपवास आहे तो संध्याकाळच्या वेळेला सोडला जातो. त्यामुळे तुम्ही संध्याकाळी जरी नैवेद्याचे पदार्थ जे आहेत ते केले तरी देखील चालणार आहे. किंवा मग जर तुम्हाला उपवास करणं शक्य नसेल तर तुम्ही सकाळी 10:30ची जी आरती असते त्यावेळेला देखील नैवेद्य ठेवू शकता. म्हणजे तशा प्रकारे देखील नैवेद्य तुम्ही ठेवू शकता. किंवा मग सकाळी शक्य नसेल तर दुपारच्या वेळेस नैवेद्य स्वामींना तुम्ही ठेवू शकता. किंवा संध्याकाळी ठेवला तरी देखील चालणार आहे. आता ज्यांना नोकरी व्यवसायामुळे जर सगळा स्वयंपाक बनवणं शक्य नसेल तर त्यांनी बाजारातून जरी एखादी मिठाई म्हणजे पिवळ्या रंगाची मिठाई किंवा पेढे वगैरे जरी आणले आणि ते जरी नैवेद्य म्हणून ठेवले तरी देखील चालणार आहे. या व्यतिरिक्त आपल्याला उद्या कोणती महत्त्वाची कामं करायची आहेत. तर बघा, उद्या आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे. अगदी ब्रह्ममुहूर्तावरती आपल्याला उठायचं आहे.
ब्रह्ममुहूर्तावरती आपली पूजा वगैरे होईल असा प्रयत्न आपल्याला करायचा आहे. पण बघा शक्य झालं नाही तर कमीत कमी सूर्योदयापूर्वी तरी आपली देवपूजा जी काही आहे ती झाली पाहिजे. त्यामुळे लवकर उठायचं आहे आणि आपल्या अंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला चिमूटभर हळद टाकायची आहे. बघा, हळद म्हटलं तर गुरुबळ आपलं मजबूत करण्यासाठी हळद खूप महत्त्वाची मानली जाते. त्यामुळे आपल्या अंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला चिमूटभर हळद टाकायची आहे आणि या पाण्याने आपल्याला उद्या सकाळी अंघोळ करायची आहे. यानंतर म्हणजे अंघोळ झाल्यानंतर आपल्या संपूर्ण घरामध्ये देखील आपल्याला हळदीचं पाणी शिंपडायचं आहे. तसेच आपल्या मुख्य दरवाजावरती देखील आपल्याला हे हळदीचं पाणी जे आहे ते शिंपडायचं आहे. उंबरट्यावरती देखील हळदीचं पाणी शिंपडायचं आहे. मुख्य दरवाजा आणि उंबरठा आपल्याला स्वच्छ करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्या मुख्य दरवाजावरती आपल्याला हळदीच्या साहाय्याने एक स्वस्तिक काढायचं आहे. आता हे स्वस्तिक काढत असताना हळदीमध्ये थोडंसं तूप मिक्स करायचं आणि त्या साहाय्याने आपल्याला एक स्वस्तिक जे आहे ते आपल्या मुख्य दरवाजावरती काढायचं आहे. तसेच आपल्या उंबरठ्यावरती देखील आपल्याला हळदीचं लेपन करायचं आहे. त्याचप्रमाणे आपल्या मुख्य दरवाजावरती आपल्याला लक्ष्मीची पावलं देखील काढायची आहेत. बघा, उद्या पौर्णिमा तिथी आहे आणि पौर्णिमा तिथी ही माता लक्ष्मींना समर्पित असते. त्यामुळे आपल्या मुख्य दरवाजावरती आपल्याला लक्ष्मीची पावलं जी आहे ती काढायची आहे. त्यासोबतच आपल्या मुख्य दरवाजावरती आपल्याला एक तुपाचा किंवा मग तुपाचा शक्य नसेल तर तेलाचा दिवा लावायचा आहे आणि या दिव्यामध्ये देखील आपल्याला चिमूटभर हळद टाकायची आहे. आणि हा दिवा जो आहे तो आपल्याला एका प्लेटमध्ये म्हणजे डायरेक्ट आपल्याला जमिनीवरती ठेवायचा नाही आहे, तर एका प्लेटमध्ये ठेवायचा आहे. पण त्या प्लेटमध्ये आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे आणि त्यावरती आपल्याला हा दिवा ठेवायचा आहे आणि अशा पद्धतीचा एक दिवा आपल्याला आपल्या मुख्य दरवाजावरती प्रज्वलित करायचा आहे. हा उपाय जो आहे तो आपल्याला माता लक्ष्मींसाठी तसेच आपल्या गुरूंसाठी उद्याच्या दिवशी करायचा आहे. यानंतर बघा, आपल्याला स्वामींच्या मूर्तीवरती अभिषेक करायचा आहे. अभिषेक करण्यासाठी आपल्याला पंचामृताचा वापर करायचा आहे. आता पंचामृत जर नसेल तर मग तुम्ही दूध किंवा पाण्याचा वापर केला तरी देखील चालणार आहे. पण बघा, इतर वेळेस आपण दुधाचा किंवा पाण्याचा वापर करतच असतो. पण हे जे काही महत्त्वाचे दिवस आहेत, आता उद्या गुरुपौर्णिमेचा महत्त्वाचा दिवस आहे, त्यामुळे कमीत कमी या दिवशी तरी आपण पंचामृताचा वापर करण्याचा प्रयत्न करायला हवा. पण जर शक्य नसेल तर तुम्ही दुधाचा किंवा पाण्याचा वापर केला तरी पण चालणार आहे. आता अभिषेक करताना आपल्याला एक वेळेस पुरुष सुक्तम म्हणायचं आहे, एक वेळेस आपल्याला पवमान सुक्तम म्हणायचं आहे, एक वेळेस श्री सुक्तम म्हणायचं आहे आणि त्यासोबतच आपल्याला रामरक्षेच्या 9 ओव्या ज्या आहेत त्या म्हणायच्या आहेत. या व्यतिरिक्त तुम्ही तारक मंत्र म्हणू शकता, श्री स्वामी समर्थ हा मंत्र देखील तुम्ही म्हणू शकता. अशा प्रकारे आपल्याला उद्या सकाळी लवकर अभिषेक करण्याचा प्रयत्न करायचा आहे. बघा, शक्यतो तुम्ही लवकरच अभिषेक करण्याचा प्रयत्न करा. पण जर शक्य नसेल तर तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही अभिषेक केला तरी देखील चालणार आहे. आणि हे जे अभिषेक केलेलं तीर्थ आहे ते आपल्याला आपल्या घरातील सगळ्या सदस्यांना प्यायला द्यायचं आहे. बघा, उद्याच्या दिवशी तुम्हाला जर इच्छापूर्तीसाठी नारळ जर अर्पण करायचा नसेल तर कमीत कमी उद्याच्या दिवशी स्वामींच्या मठात जायचं आहे. नारळ आणि खडीसाखर तरी स्वामींना अर्पण करायची आहे. त्याचप्रमाणे तुमची जर इच्छा असेल तर तुम्ही उद्या दान देखील करू शकता. दान करताना बघा, पिवळ्या रंगाच्या मिठाईचा शक्यतो वापर करण्याचा प्रयत्न करा. पिवळ्या रंगाची मिठाई किंवा पिवळ्या रंगाची वस्त्र देखील तुम्ही दान करू शकता, जेणेकरून तुमचं गुरुबळ मजबूत होण्यासाठी तुम्हाला मदत मिळेल. तर बघा, अशा पद्धतीने साध्या सोप्या पद्धतीने उद्या आपल्याला गुरुपौर्णिमा जी आहे ती साजरी करायची आहे. व्हिडिओतली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब देखील करा. धन्यवाद.